नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सराव परीक्षा इयत्ता 10वी किंवा पूर्वपरीक्षा म्हणू शकता तुम्ही हिला. सराव परीक्षा, पूर्वपरीक्षा इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो, विषय गणित भाग 2ची प्रश्नपत्रिका आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही इथं वाचू शकता सराव प्रश्नपत्रिका इयत्ता 10वी विषय गणित भाग 2. गुण दिला आहेत विद्यार्थी मित्रांनो यासाठी 40 आणि वेळ दिला आहे 2 तास. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका तुम्हाला बोर्डाच्या दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या प्रश्नपत्रिकेचे गुण आहेत 40 आणि वेळ दिला आहे 2 तास. आता सेमी माध्यमाचे जे काही विद्यार्थी बघत असणार ते बोलणार की सेमीमधनं क्वेश्चन पेपर हवे, मराठीमधनं नको. हो, तर त्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला पूर्ण बघा आणि कमेंट करा, देणंच तुम्हाला ती ती जी काही सेमीची क्वेश्चन पेपर आहे ती प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे. अदरवाईज तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज वगैरे करा, त्यानंतर आम्ही तुम्हाला जेवढा तुमचा रिस्पॉन्स प्रतिसाद मिळणार त्यानुसार आम्ही सेमीमध्ये क्वेश्चन पेपर अपलोड करण्याचा प्रयत्न करू. परंतु आम्ही भरपूर सारे IMP क्वेश्चन सेमी तसेच मराठीच्या विद्यार्थ्यांना अपलोड करणार आहोत, व्हिडिओज अपलोड करणार आहोत. फक्त तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी शैक्षणिक धोरणानुसार घेऊन येत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेकरिता खूप साऱ्या व्हिडिओज IMP क्वेश्चन्स वगैरे, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स की बोर्ड परीक्षेमध्ये कोणते प्रश्न येणार आहे आणि प्रश्नपत्रिका कशी असणार आहे, या सर्व प्रश्नपत्रिका वगैरे आम्ही तुम्हाला घेऊन येणार आहे. तसंच आमच्या व्हिडिओज बघणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही फोन वगैरे जिंकण्याची संधी देणार आहे, अमेझिंग प्राईज पूल्स देणार आहे. सो प्लीज तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. आमचा 15 दिवसाचा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम असणार आहे. त्यामध्ये एनरोल केल्यानंतर तुमच्यामधील कोणत्याही 3 विद्यार्थ्यांना आम्ही आयफोन, स्मार्टफोन आणि अँड्रॉइड फोन गिफ्ट करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे 3 फोन्स असणार आहे, त्यामध्ये पहिला असणार आहे आयफोन. सो जर तुम्हाला विन करायचं असेल तर तुम्ही कमेंट करून अधिक याबद्दल माहिती विचारा, तसंच व्हॉट्सअपवरती टेक्स्ट करा. आमचा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एक आहे, अचूक पर्याय शोधा. एकमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ए बरोबर दिलेला आहे त्रिकोण ABC, त्यानंतर त्याचसमोर दिलेला आहे ट्रायंगल DEF इज इक्वल 1 एकाच 2 दिला आहे. जर AB बरोबर 4 तर DEची लांबी किती, तर लांबी शोधायची आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पहिल्यामध्ये आता बघा तुम्हाला 4 पर्याय दिला आहे, त्यामध्ये पहिला पर्याय आहे 2/2 म्हणजे 2/2. त्यानंतर बीमध्ये आहे 4, सीमध्ये आहे 8, डीमध्ये आहे तुम्हाला 4/2. जो काही योग्य पर्याय आहे तो तुम्हाला इथे निवडायचा आहे आणि तो लिहायचा आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रत्येक विद्यार्थी चुका करतात. तुम्हाला काय करायचं असते, अल्फाबेट लिहायचं असते, पूर्ण उत्तर लिहायचं नसतं, फक्त हे अल्फाबेट लिहायचं असतं. जर ए आहे ते, बी असेल तर बी, सी असेल तर सी, फक्त ते अल्फाबेट लिहायचं असतं. त्यानंतर दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो, जर ABC या त्रिकोणाच्या बाजू आणि A² + B² बरोबर C² असेल तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे. एमध्ये आहे विशालकोन त्रिकोण, बीमध्ये आहे लघुकोन त्रिकोण, सीमध्ये आहे काटकोन त्रिकोण, डीमध्ये आहे समभुज त्रिकोण. त्यानंतर तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो, एक वर्तुळ समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंना आतून स्पर्श करते, तर हा समांतरभुज चौकोन टिंबटिंब आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एमध्ये आहे तुम्हाला आयत, बीमध्ये आहे समभुज चौकोन, सीमध्ये आहे चौरस, डीमध्ये आहे समलंब चौकोन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चौथा आहे तुम्हाला कोसेक 45 डिग्री बरोबर वाट. एमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो 1/2. त्यानंतर बीमध्ये आहे √2, सीमध्ये आहे √3/2, डीमध्ये आहे 2/3. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो बी, खालील उपप्रश्न सोडवा, ज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक आकृतीचे निरीक्षण करून त्रिकोण ABC हा त्रिकोण PQR शी समरूप आहे का ते ठरवा. जर समरूप असेल तर त्या कसोटीचे नाव लिहा. आता समरूप आहे का ते ठरवायचं आहे आणि कसोटीचे नाव द्यायचे आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, उपप्रश्न सोडवताना तुम्हाला 4 गुणांसाठी आहे आणि कोणतीही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. ओके, सॉरी. यामध्ये काय विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्न तुम्हाला 1 गुणासाठी आहे आणि 1 मार्कसाठी हा प्रश्न असणार आहे आणि 4 गुण मिळतील. फक्त सोपा आहे, 1 लाईनमध्ये उतरेल किंवा अगदी छोटं सूत्र असणार आहे. त्यानंतर दुसरा आहे त्रिकोण XYZ मध्ये कोण XYZ बरोबर 90 डिग्री, कोण YZX बरोबर 30 डिग्री, कोण YXZ बरोबर 60 डिग्री, XY बरोबर 4 सेमी, तर XZ काढायची आहे, शोधायची आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरं तुम्हाला, ज्यामध्ये आहे चौकोन PQRS ही चक्रीय चौकोन आहे. जर कोण QPS बरोबर 115 डिग्री तर कोण QRS काढा. आता QRS काढायचा आहे तुम्हाला. ओके, बघा आकृती दिली आहे, डायग्राम दिला आहे. त्यानंतर चौथा आहे, एका त्रिकोणाच्या शिरोबिंदूचे निर्देशक 3, -5, 4, 3 आणि 11, -4 आहेत, तर त्या त्रिकोणाच्या गुरुत्वामध्याचे निर्देशक काढा. ओके, त्यानंतर प्रश्न दुसरा ए आहे, कोणतेही 2 कृती सोडवा. आता कोणतेही 2 कृती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सोडवायच्या आहेत. बघा यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक IMP पॉईंट सांगणार आहे की जेव्हा तुम्ही बोर्डाच्या पेपरला जाता, अनेक विद्यार्थी फक्त आणि फक्त कसे जे काही उत्तरे असतात, लॉंग उत्तरे असतात ते सोडवण्याच्या मागे पडतात. परंतु बोर्ड तुम्हाला स्वतः सांगतं की आम्ही तुम्हाला मार्क कुठे देतो, गुण कुठे देतो. त्यामुळेच मी तुम्हाला सांगत असतो की आमच्या जे काही IMP व्हिडिओज वगैरे आहेत त्या मिस करू नका, पूर्णपणे बघा. आता मी तुम्हाला एक IMP टिप सांगणार आहे. ह्या ज्या काही आकृत्या असतात विद्यार्थी मित्रांनो, ह्या तुम्हाला टोटल 7 मार्क्स देतात. बघा, जसं की यामध्ये टाकायची किमती
वरती टाकायच्या. सोप्या पद्धतीने कृती सोडवायची असते आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती 7 गुण मिळतात. ह्या आकृतीला आता तुम्हाला एक सोडवली. ओके, की तुम्हाला 4 गुण आहेत. कोणतेही 2 सोडवायचे आहे म्हणजे ही आहे 2 गुणांना. ओके, आणि पुढे जी विचारली जाणार ती तुम्हाला 3 ते 4 गुणांना असणार. म्हणजे सगळे 7 गुणांना आकृती तुम्हाला विचारली जाते आणि इथे तुमचे 4 गुण मिळतात. बघा इथे 4 आहेत आणि पुढली जी काही विचारली जाणार त्यामध्ये 1 सोडवायची म्हणजे 3 असणार. म्हणजे कोणत्याही 3 आकृत्या सोडवायच्या तुम्हाला 7 गुण मिळणार आणि तुमच्या गणित भाग 2च्या पुस्तकामध्ये सगळ्या 27 कृत्या आहेत. ओके, सगळ्या 27 कृत्या आम्ही तुमच्या समोर सोडून घेणार आहे व्हाईट बोर्डवरती आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचा त्यामध्ये अधिकाधिक सराव होईल. याकरिता आम्ही त्या व्हाईट बोर्डवरती सोडून घेणार आहे. त्याचं PDF तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आणि ती व्हिडिओ बघितल्यानंतर ती जेव्हा कधी येईल ती व्हिडिओ बघितल्यानंतर बोर्ड परीक्षेत मॅथ 1 आणि मॅथ 2मध्ये तुमचे असे 7 एक 7 7 2 14 गुण तुमचे फिक्स होणार आहेत मॅथ विषयामध्ये. ओके, 100% तुमचे 14 गुण आम्ही फिक्स करून देणार आहे आणि म्हणजेच तुमचे मॅथ 1मधला जो काही 40 गुणांचा पेपर आहे त्यामधले 7 गुण आम्ही फिक्स करून देणार आहे आणि मॅथ 2मधला 7 गुण असे तुमचे 14 गुण दोन्ही मिळून विषयाचे पूर्ण गणित विषयाचे 14 गुण आम्ही फिक्स करून देणार आहे. त्यानंतर दोन्ही विषयांमध्ये जे काही तुम्हाला 4-4 किंवा 4-4 MCQ विचारले जातात ते 4 गणित 1चे आणि गणित 2चे 4 असे 8 मार्क म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 14 आणि 8 तुमच्या एवढे मार्क आम्ही फिक्स करून देणार आहे. म्हणजेच तुमचे 22 मार्क विद्यार्थी मित्रांनो आम्ही इथेच आमच्या व्हिडिओच्या मार्फत आम्ही फिक्स करून देणार आहे. सो प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनवरती सेट करा. सर्व काही IMP व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. पहिला विद्यार्थी मित्रांनो 6.3 सेमी लांबीची रेघ AB काढून त्याचे 3:2 गुणोत्तरात विभाजन करा. ओके, कृती सोडवायची आहे. दुसरी कृती दिली आहे तुम्हाला त्रिकोण ABC कॉन्ग्रंट आहे त्रिकोण PQR आणि इथे कोमा दिलेला आहे यामध्ये त्रिकोण दिलेला आहे ABC बरोबर 80. त्यानंतर ट्रँगल दिलेला आहे तुम्हाला PQR बरोबर 125. तर खालील चौकटी भरायच्या आहेत. यासाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 2 गुण आहेत आणि कोणत्याही 2 कृती सोडवल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे 2 गुण मिळणार आहे. 4 गुण मिळणार आहेत. एक कृती तुम्हाला 2 गुणांसाठी इथे दिलेली आहे. परंतु पुढला अपकमिंग प्रश्नामध्ये तुम्हाला 3 गुण मिळणार आहे. एक कोणती आकृती तुम्हाला सोडवायची आहे. आकृतीमध्ये जेव्हा PQ आणि जेव्हा RS या बिंदू T मध्ये छेदतात M कंस QS बरोबर 68 डिग्री M कंस PR बरोबर 48 डिग्री तर M अँगल STQ काढा. आता STQ काढायचं सर्वप्रथम तुम्ही बघा हा तुम्हाला सर्कल दिला आहे. त्यानंतर आकृतीमध्ये जीवा PQ आणि जीवा RS वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू T मध्ये छेदतात. आता त्रिकोण दिलेला आहे कोण दिलेला आहे STQ बरोबर 1/2 M कंस QS अधिक M कंस PR. ओके, बरोबर 1/2 दिलेला आहे तुम्हाला हे फिलअप करायचं आहे. त्यानंतर बरोबर दिला आहे 1/2 इंटू. तर तुम्हाला ही जी काही आकृती आहे कृती आहे ती कृती पूर्ण करायची आणि इथे तुम्हाला मिळणार तुमचे 4 गुण कंप्लीट मिळणार. एक कृती 2 मार्कासाठी आहे 3 दिलेलं असणार त्यापैकी कोणते 2 सोडवा तुमचे 4 गुण पूर्ण इथे तुम्हाला मिळणार आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो IMP क्वेश्चन्स आम्ही तुम्हाला घेऊन येणार ज्यामध्ये तुमच्या ज्या काही कृत्या असतात सर्व 27 भाग 1च्या 24 आणि भाग 2च्या 27 कृत्या आम्ही व्हाईट बोर्डवरती तुमच्या समोरासमोरी सोडवून घेणार आहोत. सो प्लीज तुम्ही फक्त काय करायचं व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब. नेक्स्ट जी काही अपकमिंग व्हिडिओ असेल तिला मिस करू नका. याच्या आधी आम्ही तुम्हाला सराव परीक्षेसाठी पूर्व परीक्षेसाठी सर्व विषयाचे प्रश्नपत्रिका पुरवले आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 2, गणित 1 आणि त्यानंतर इतिहास, भूगोल सर्व विषयाच्या. तुम्ही फक्त बघा व्हिडिओज बघा, मिस करू नका आणि बोर्ड परीक्षेला तुम्हाला अधिकाधिक गुण प्राप्त होतील. त्यानंतर बीमध्ये आहे कोणती 4 उपप्रश्न सोडवा. कोणती 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत. पहिल्यामध्ये आहे बिंदू A 2,3 आणि B 4,1 यामधील अंतर काढायचे आहे. त्यानंतर 2 आहे विद्यार्थी मित्रांनो जर कॉट थीटा बरोबर 24/7 तर कोसेक थीटाची किंमत काढा. कोसेक थीटाची किंमत काढायची आहे. त्यानंतर तिसरा आहे कोणती एक वर्तुळ काढा. वर्तुळावर कोणताही बिंदू A घ्या. वर्तुळ केंद्राचा वापर न करता बिंदू A मधून वर्तुळा स्पर्शिका काढा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा त्रिकोण DEF मध्ये रेषा PQ पॅरलल बाजू EF जर DP बरोबर 2.4 PE बरोबर 7.2 DQ बरोबर 1.8 तर QFची किंमत काढायची आहे. त्यानंतर पाचवा आहे 16 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढा. चौरसाची लांबी काढायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 3 आहे कोणती एक कृती सोडवा. आता कोणती एक कृती सोडवायची आहे आणि यासाठी 3 गुण आहेत. जसे की यावरती आपण प्रश्न बघितला कोणती 2 कृती सोडवायच्या त्या 4 गुण होते म्हणजे प्रत्येक कृती तुम्हाला होती 2 गुणांसाठी. ही कृती यामध्ये कोणती एक सोडवायची आहे आणि 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा. म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय मी जे सांगितलंय ते 100% असणार. जसं की बघा कृती तुम्हाला गणित भाग 1 मध्येही 7 मार्कला आहे, गणित भाग 2 मध्येही 7 मार्कला आहे. म्हणजे तुमचा गणिताचा पेपर कृतीवरती आधारित आहे. पूर्ण गणित धरलं तर 14 गुणांचा. MCQ आहेत 8 गुणांचे म्हणजे MCQ पासिंग मार्क तुम्हाला पुरेसे होतील ते मी तुम्हाला 100%ची गॅरंटी देतोय. ते मी तुमचं परिपूर्ण करून घेणार. फक्त तुमचं प्रेम तेवढं असायला हवं, तुमचं लक्ष तेवढं असायला हवं आणि तुमचं आमच्या व्हिडिओवरती किंवा आमच्या चॅनलवरती सबस्क्राईब वगैरे असायला हवं. देणंच आम्ही तुम्हाला ती मदत करू शकतो. बघा आता तुम्हाला इथे उदाहरण दिलेलं आहे. हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता खालील कृती पूर्ण करायची आहे. कृतीचा स्क्रीनशॉट घ्या आणि कृती सोडून बघा. तुमच्या 24
गणित भाग 1च्या आणि 27 गणित भाग 2च्या कृती आम्ही सोडून घेणार आहोत. त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो एमध्ये दिला आहे तुम्हाला 7, वजा 6, बी 2,3 आणि सी वजा 6K हे त्रिकोण ABCच्या शिरोबिंदूचे निर्देशक असून त्याचा गुरुत्वमध्येचे निर्देशक G1,5 आहेत. केची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. केची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची आहे. यामध्ये एमध्ये दिला आहे x1, y1 बरोबर A 7, वजा 6. त्यानंतर बी दिलेला आहे, सी दिला आहे आणि जी दिलेला आहे. अशा पद्धतीने मानू येथे की आता फक्त काय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही कृती पूर्ण करायची आहे. माझ्याकडून चुकून आकृती आहे, तुम्ही ही कृती पूर्ण करा, तुम्हाला इथे 3 गुण मिळणार आहे. आता 2 कृती बघितल्या तर ही कृती पूर्ण करा अथवा तुम्ही ही कृती पूर्ण करा. 1 नंबरची करा किंवा 2 नंबरची करा. यामध्ये तुम्हाला काय मिळणार 3 गुण मिळणार. एक कृती तुम्हाला 3 गुणांसाठी दिलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी बीमध्ये कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. आता कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे, प्रत्येक प्रश्न असणारे तुम्हाला 3 प्रत्येकी मार्क आहे. एक प्रश्नासाठी मार्क आहे तुम्हाला 3. यामध्ये कोणती 2 सोडवा, तुम्हाला 6 गुण ते प्राप्त होतील. आता बघा, सिद्ध करा चक्रीय चौकोनाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोना इतके असते. त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो 2.1 सेमी त्रिज्येचा वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.2 सेमी अंतरावरील बिंदूतून वर्तुळास स्पर्शिका काढा. त्यानंतर आहे स्पर्शिका खंडाची लांबी मोजून लिहा. स्पर्शिका खंडाची लांबी मोजून तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा, ज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. AB बरोबर 8, BC बरोबर 12, कोन B बरोबर 30 डिग्री आकृतीचे निरीक्षण करून ज्यामध्ये आहे अँगल चौकोन दिला. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ABCDचे क्षेत्रफळ काढा. आता क्षेत्रफळ काढायचे आहे. त्यानंतर चौथा आहे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8M आणि 4M उंची असणारे दोन खांब जमिनीस लंब आहेत. जर सूर्यप्रकाशामुळे लहान खांबाच्या उंचीला सावली 6M लांबीची असेल तर त्याच वेळी मोठ्या खांबाच्या उंचीची सावली किती मीटर असेल. बघा तुम्हाला हे शोधायचं आहे आणि खूप सोपं उदाहरण आहे. आणि बघा 4 प्रश्न दिलेले होते, यापैकी कोणतेही तुम्हाला 2 सोडवायचे. 4मधले कोणती 2 सोडवा. प्रत्येक प्रश्न तुम्हाला 3 गुणांसाठी मिळणार आणि तुमचे असे 6 मार्क इथेच कंप्लीट होणार. प्रश्न चौथा आहे कोणती 2 उपप्रश्न सोडा. आणि विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कोणती 2 उपप्रश्न सोडवायचे आणि प्रत्येकी प्रश्न असणारे तुम्हाला 4 गुणांसाठी. एक प्रश्न सोडवला की 4 गुण तुम्हाला मिळणार आहे. आता बघा पहिला आहे केंद्र P असणारे वर्तुळ त्रिकोण ABC मध्ये आंतरलिखित आहे. त्रिकोण ABCच्या बाजू AB, BC, AC वर्तुळास अनुक्रमे बिंदू LMN बिंदू स्पर्श करतात. सिद्ध करा. आता सिद्ध करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला आकृती देखील दिलेली आहे. एकदा सर्व प्रश्नपत्रिका एकदा समजून घ्या, खूप सोपी जाईल तुम्हाला सोडवण्यासाठी आणि टॉपर्स विद्यार्थी नक्कीच ती सोडवणार. अनेक विद्यार्थी कमेंट करतात सर क्वेश्चन पेपर तर देत आहे, आन्सर आम्हाला हवेत. आन्सरही तुम्हाला मिळतील, परंतु व्हिडिओला पूर्णपणे बघा, तुमचा तेवढा प्रतिसाद द्या, तुमच्या कमेंट्स तेवढ्या असायला हवेत. लाईक वगैरे सबस्क्राईब जर प्रॉपर मिळाले तर नक्कीच आम्ही तुमच्यासाठी आन्सर सेट अवेलेबल करू. आम्ही त्या गोष्टीवरती प्रयत्न करू की तुम्हाला उत्तरपत्रिका पुरवण्याचा. आणि अनेक विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईबही करत नाही, मित्रांकडनं नंबर घेता आणि देन आम्हाला ते मेसेज करता की सर PDF हवं आहे, क्वेश्चन पेपर हवी आहे. सो आम्ही प्रोव्हाइडच करत नाही. आम्ही त्यांना सांगतो की क्वेश्चन पेपरचं PDF नाही आहे किंवा PDF देत नाही आम्ही त्यांना इग्नोर करतो. परंतु जे आमचे सबस्क्रायबर वगैरे आहेत, प्रॉपर आमचे व्हिडिओज वगैरे बघतात, ज्यांनी आमचे रेग्युलर व्हिडिओज वॉच केलेला आहे, टेलिग्राम ग्रुपला जॉईन केलेला आहे, इंस्टाग्रामवरती फॉलो केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना आम्ही प्रोव्हाइड करतो PDF. ओके. आणि अशा विद्यार्थ्यांना नक्कीच PDF प्रोव्हाइड करणं आम्हाला प्रार्थनीय आहे. तुम्ही देखील ह्या गोष्टी करा, आम्ही तुम्हाला PDF प्रोव्हाइड करू. व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, त्या नंबरवरती तुम्ही टेक्स्ट करा आम्हाला, तुम्हाला लगेच PDF वगैरे आम्ही प्रोव्हाइड करू. आणि तुम्ही आमच्या कोर्समध्ये एनरोल करा, ज्यामध्ये तुम्हाला अमेझिंग प्रकारे बक्षीस वगैरे मिळणार आहे आणि तुम्हाला खूप काही स्किल डेव्हलपमेंट आम्ही शिकवणार आहे. त्रिकोण ABCमध्ये कोन ABC बरोबर 90 डिग्री, रेख CD परपेंडिक्युलर रेख AB आणि रेख DE परपेंडिक्युलर बाजू CB सिद्ध करा. CD² इंटू AC इज इक्वल AD इंटू AB इंटू DE. बघा हे जे काही विधान आहे, ह्या जो काही प्रश्न आहे, तुम्हाला 100% बोर्ड 2024ला विचारला जाणारा असा प्रश्न सिद्ध करावरती. ओके. 100% 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये मॅट 2च्या हा प्रश्न असणार म्हणजे असणार. सो तुम्ही या क्वेश्चनवरती अधिकाधिक सराव करा. प्रश्न 5वा आहे कोणताही एक उपप्रश्न सोडवा आणि यामधील एक उपप्रश्न सोडवा हा शेवटचा प्रश्न आहे. यामधील 3 गुण तुम्हाला मिळणार. यामध्ये एकदा हा सोडवा किंवा हा सोडवा, 3 तुम्हाला गुण मिळणार आहेत. पहिला बघूया, जर A -3,8 आणि B -5,8 तर खालील प्रश्न सोडवा. खालील प्रश्न सोडवायचा पहिला आहे रेख ABच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. दुसरा आहे बिंदू A आणि B चे y निर्देशक लिहा. तिसरा आहे प्रश्न 2 मधील उत्तराच्या आपल्या निरीक्षणावरून रेख AB कोणत्या अक्षास समांतर आहे ते लिहा. त्यानंतर दुसरा आहे सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून सोडवा. पहिला आहे sin θ आणि cos θ ही गुणोत्तरे लिहा. दुसरा आहे त्यावरून sin² θ आणि cos² θ लिहा. त्यानंतर तिसरा आहे तुम्हाला sin² θ आणि cos² θ गुणोत्तरांची बेरीज करा. मिळालेले उत्तर आकृतीवरून मिळणारे पायथागोरसचे विधान या तुमच्या अनुमान
आधारे तुमचे अनुमान लिहा. बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो खूप सरळ सोपी ही प्रश्नपत्रिका होती. बघितल्यानंतर तुम्हाला हार्ड वाटली असेल एकदा सोडवून बघा. ज्या विद्यार्थ्यांना सोडवताच येत नसेल काही हरकत नाही. ज्यांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलेला आहे त्यांनी एकदा कमेंट करून द्या आणि तुमची कमेंट आम्हाला नक्कीच कळते. ज्यांनी पूर्ण बघितलेली आहे किंवा ज्यांनी फक्त व्हिडिओ बघितली, कमेंट केली, लाईक केलं त्यांचं लगेच समजून येतं आम्हाला. ओके. सो तिथे आम्हाला मॅनेजमेंटमध्ये दिसतं की या विद्यार्थ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितलेली आहे की नाही. सो तुम्ही काय करा, या व्हिडिओवरती अधिकाधिक कमेंट करा. तुम्हाला क्वेश्चन पेपरची आन्सर शीट आम्ही अवेलेबल करून देऊ. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा विद्यार्थी मित्रांनो. ओके. ही क्वेश्चन पेपर जशी की आपण गणित 2 भागची बघितली, सराव परीक्षेसाठी अगदी उपयुक्त आहे, बोर्ड परीक्षेसाठी अगदी उपयुक्त आहे आणि सराव पेपरसाठी अगदी उपयुक्त आहे. ओके. आणि मी तुम्हाला मोस्टली सांगतो की सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आम्ही ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही एकदा चेक करा. कमेंट करू नका की सर्व विषयाच्या द्या. आम्ही ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही बघा, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2ची झाली, इतिहास, भूगोलची दिली आहे आणि विज्ञान 1, विज्ञान 2ची दिली आहे. तुम्ही एकदा चेक करा, तुम्हाला मिळेल. चॅनलवरती तुम्ही फक्त बघा किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा. तुम्हाला आमचे मेंबर्स वगैरे सेंड करतील डायरेक्टली व्हिडिओची लिंक. टेन्शन घेऊ नका, सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून घेत असू. विशेषतः तुमच्यासाठी बोर्ड 2024साठी खूप नवनवीन IMP क्वेश्चन्स वगैरे घेऊन येणारे, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स, कोणते प्रश्न येऊ शकता असे प्रश्न आम्ही व्हाईट बोर्डवरती विथ फेस घेऊन येणार आहोत. सो प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.